अकोला जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियन पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। विशाखा समितीच्या चौकशीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली असून जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे। अकोला जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी कार्यरत आणि कर्मचारी युनियनमध्ये पदाधिकारी असलेल्या सुनील जानोरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। हा प्रकार तब्बल काही वर्षांपूर्वीचा असून 27 एप्रिल 2012 ते 8 मार्च 2019 या कालावधीत आरोपी जानोरकर यांनी एकाच विभागात कार्यरत असलेल्या महिला सहकाऱ्यांशी सलगी साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। संबंधित महिलेने या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली। विशाखा समितीच्या अहवालानंतर पीडितेचा जबाब घेण्यात आला आणि अखेर 17 जून 2025 रोजी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हे दोन्ही कलम महिलांविरोधातील लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आहेत। या प्रकरणाची माहिती बाहेर येताच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून कर्मचारी युनियनमध्येही दबक्या आवाजात प्रतिक्रिया उमटत आहेत। अनेकांनी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। जिल्हा परिषद प्रशासन आणि महिला कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे।